सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर वर्संकर यांनी 2 दिवसांपूर्वी आपल्या राहत्या घरी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली आणि सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आणि डॉक्टरांच्या अशा आश्चर्यकारक मृत्यूच्या घटनेसंबंधी नाना तर्क-वितर्क लावले जात आहेत। असे असताना या संबंधी पोलीस सखोल चौकशी करत आहेत आणि यातच एक नवीन धक्कादायक माहिती आमच्या लोकप्रहार न्यूज चॅनलला मिळाली। डॉक्टर वर्संकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वर्संकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आत्महत्येपूर्वी डॉक्टर वर्संकर यांनी एक चिठ्ठी लिहिलेली होती। यामध्ये मनीषा मुसळे माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सूत्रांच्या माहितीनुसार रात्री 10च्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती। एका कर्मचाऱ्याकडून धमकी मिळाल्याने तणावाखाली असल्याची चर्चा सोलापूरकरांमध्ये होती। डॉक्टर वर्संकरांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार एक कागदोपत्रांवरती हवे होते, त्यासाठी त्यांचा आग्रह देखील होता। पण आजकाल रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती। या संदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता, पण त्यांचं कोणी ऐकत नव्हतं। जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती तिला डॉक्टर वर्संकरांनी कामावरून देखील काढलं होतं। पण नंतर या महिला कर्मचाऱ्याने कामावरून काढल्यानंतर आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती। तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होता, मात्र डॉक्टरांना ते मान्य नव्हते। या प्रकरणामुळे देखील डॉक्टर तणावाखाली गेल्याचे आणि त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलल्याची ही चर्चा आहे। डॉक्टरांच्या आत्महत्येस मनीषा मुसळे उर्फ मनीषा माने हीच महिला कारणीभूत असल्याची फिर्याद डॉक्टर अश्विन वर्संकर यांनी पोलिसांकडे दाखल केली आहे। याविषयी अधिक तपास सदर बाजार पोलीस करत आहेत।